हॅलो नमस्कार, भाग्यश्री आणि किकन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज ना मस्त असा थालीपीठ बनवण्याचा आहे ना बेत केलेला होता. त्यासाठीच ना लसूण, मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमधून काढून घेतलं. त्याचबरोबर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी 2 फुलपात्रे. त्याचबरोबर 2 कप छोटेसे ना गव्हाचं पीठ घेतलं आणि तेवढंच बेसन पीठ पण घेतलेलं आहे मी. तर छान असं 3 पिठाची मिळून आहे ना मी आज थालीपीठ बनवणार होते. तर 3 पिठं पण आहेत ना मिक्स करून घेतली, चांगली चाळून घेतली चाळणीने. आणि लसूण, मिरची आणि कोथिंबिरीचं जे वाटण होतं तर ते आहे ना आता मिक्सरमधनं काढून घेतलेलं बारीक करून. तर ते आता ह्या पिठामध्ये टाकून घेते मी. त्याचबरोबर आता आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं म्हणजे पनीर पण घालावं म्हणलं आणखीन हेल्दी होण्यासाठी. तर पनीर पण घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि आता जिरी आणि ओवा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतलं. जिरं पण टाकलं त्याच्यामध्ये. आणि ओवा जो आहे तर तो हाताने थोडासा आहे ना असं चोळून टाकला, म्हणजे कसं त्याचा फ्लेवर आहे ना त्या पिठामध्ये उतरायला पाहिजे म्हणून ओवा पण टाकून घेतला त्याच्यामध्ये. आणि हाताने छान असं पीठ मिक्स करून घेतलं. आणि आता हळद पण टाकून घेतलेली मी, दुसरे काहीच मसाले नाही, फक्त हळद टाकलेली आणि लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण. आणि ते सगळं मिक्स करून घेते आधी हाताने. आणि त्याच्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून आहे ना ते बॅटर छान असं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला थालीपीठ तव्यावरती टाकता येतील. तर आता लोखंडीच तवा घेतलेला आहे मी इथं. आणि त्याच्यावरती आहे ना थोडंसं आधी तेल टाकून घेते, म्हणजे कसं नंतर उलटायला आपल्याला सोपं पडेल. पहिले थोडंसं थालीपीठला त्रास होतो, नंतर मग उलटते सगळे बरोबर. नॉनस्टिकचा तवा नाही यूज करते मी, आपल्या लोखंडी तव्यामध्येच करणार आहे. त्यासाठी आता पहिलं घेतलेलं आहे मी थालीपीठ करण्यासाठी. पण तेल टाकल्यामुळे ना एकदम छान असं उलटता पण आलं, ते जास्त म्हणजे त्रासदायक गेलं नाही. नाहीतर पहिला थोडंसं थालीपीठ आहे ना चिटकण्याची शक्यता असते. पण आलं छान असं व्यवस्थित उलटायला मला. तर 1-2 मिनिट आहे ना खालच्या साईडनं असं भाजून घेतलं. आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये तेल आहे ना टाकलं, म्हणजे उलटल्यानंतर आहे ना असं चिटकू नये म्हणून. तर छान आता एक साईडने परतून झालेले, तर आता दुसऱ्या साईडने पण छान असं परतून घेते मी. पलटी केल्यानंतर पण ना या साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि छान असं दोन्ही साईडने भाजल्यानंतर मग आपल्याला थालीपीठ काढून घ्यायचं. छान असं जाळीच्या ह्याच्यामध्ये काढलं मी, जेणेकरून वाफ जाईल, त्याला पाणी वगैरे सुटणार नाही म्हणून. तर आता दुसरं थालीपीठ पण टाकून घेते मी. आणि अशाच पद्धतीने ना बाकीचे सगळे थालीपीठ पण मी करून घेते आता. आणि त्याच्याबरोबरही ना छान असं थालीपीठ आणि चटणी कधी असली ना तर खायला खूप छान मजा येते. नाश्त्यासाठी असो किंवा मग डिनर लंचसाठी पण आहे ना तुम्ही एक थालीपीठं करून खाल्ली तर खूप एकदम हेल्दी आणि बेस्ट वे आहे जेवणाचा. तर आता थालीपीठं केलेली होती मी, त्याचबरोबर छान अशी भाजी पण बनवलेली होती. आणि सलाद तुम्हाला वाटलं तर घेऊ शकता. तर कसं वाटलं आजच्या थालीपीठची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.